त्याला देखील न्याय मिळाला पाहिजे ही भावना जी आहे प्रत्येक पक्षाची असतेच, आमची पण आहे. पण काही परिस्थितीमध्ये हे सगळे निर्णय जे आहेत ते घ्यावे लागतात. आता असं आहे की ह्या निवडणुकीमध्ये ज्या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या, म्हणजे ठाकरे बंधू एकत्र झाले, पवार कुटुंब एकत्र आलं, अशा सगळ्या गोष्टी घडतात. आता चर्चा अशी आहे की पवार कुटुंब एकत्रितपणानं सरकारमध्ये सुद्धा असेल नसेल माहिती नाही, पण चर्चा तर तशी आहे. तशी जर स्थिती झाली तर मुंबऱ्यामधले तुमचे मित्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधले तुमचे मित्र अधिकृतपणानं मित्रपक्ष बनतील, सन्माननीय जितेंद्र आव्हाड, तर त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही कितपत मनानं तयार आहात? बघा, कोणाला आता कोणाबरोबर मर्जर करायचं आहे किंवा सत्तेमध्ये यायचं आहे, मला वाटतं हा वरिष्ठांचा प्रश्न आहे, तर त्यांना विचारलेलं बरं पडेल. आणि कोण, अरे नाही, असं नाही, हा प्रश्न आम्ही कोणा लोकल कार्यकर्त्याला नाही विचारत, आम्ही त्या भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेमध्ये लोकांचे प्रतिनिधी अशा एका खासदाराला विचारतोय. निर्णय आम्ही घेणार आहोत का? निर्णय जो, अच्छा, म्हणजे आले तर आता काय स्वीकारणं भाग आहे? नाही, बघा, स्वागत करायची इच्छा आहे का नाही हा प्रश्न आहे. नाही, आता राजकारणामध्ये कोण कोणाचा वैरी थोडी असतो. अच्छा, मित्रच आहेत ते. हा, म्हणजे राजकारणामध्ये आम्ही काम करतोय तर आमच्यामध्ये डायलॉग चांगला आहे. अच्छा, डायलॉग चांगला आहे तुमचा? चांगला आहे ना, असं का वाटतं तुम्हाला? नाही विचारलं. हा, डायलॉग चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. डेव्हलपमेंटच्या प्रॉब्लेम फक्त एकाच व्यक्ती बरोबर आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही आता बोललात की राजकारणात कोण कोणाचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. आदित्य ठाकरे देखील तरुण चेहरा आहे, तुमच्यासारखा चांगलं विजनवाला चेहरा आहे, यंग आहेत, निवडून येण्याची ताकद देखील आहे. जसं तुम्ही राष्ट्रवादी सोबत जसं तुम्ही युती केली, तर भविष्यात जर समजा जर-तरचं गणित जुळलं तर तुम्ही करू शकता का? अरे, राजकारणामध्ये जर तरला स्थान नसतं. कधी काय भविष्यामध्ये होईल त्याच्याबद्दल आज बोलणं, तर जे आता जिथे जिथे आहेत तिथे तिथे चांगले. भविष्यात गरज पडली तर, अरे, जर तरला राजकारणामध्ये स्थानच नसतं. भविष्यामध्ये काय होणार आहे, आज काय आहे त्याच्यावरती सगळं राजकारणाचं गणित असतं. पण एकंदरीत भाजप ज्या पद्धतीनं तुमच्यासोबत वागते आहे, प्रत्येक ठिकाला मॅन टू मॅन कव्हर करते. जसं तुम्हाला रवींद्र चव्हाण आहेत, नाशिकमध्ये सुहास कांदेंना छगन भुजबळ दिलेले आहेत, दुसरीकडे कर्जतमध्ये महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे किंवा भरत शेठ सोबत सुनील तटकरेंची लावून दिली. हे सगळे एकंदरीत पाहता, असं गिरीश महाजन, म्हणजे हे सगळे चित्र पाहता तुम्ही तुमच्या लेन्समधून ते बघताय. मीडियाच्या प्रत्येक पक्षाला अधिकार आहे आता पक्ष वाढवण्यासाठी, आणि मला वाटतं तो प्रत्येक पक्ष करत असतो तिकडे. तुम्ही ते कशा प्रकारे हँडल करता ते इम्पॉर्टंट आहे. असं आहे की ऍक्च्युली तू म्हणतो तसं नाहीये, शिवसेनेनं भाजपच्या नेत्यांच्या मागं असे लावून दिलेले आहेत. म्हणजे रवींद्र चव्हाणांच्या मागे श्रीकांत शिंदे लावून दिलेत, तिकडं गिरीश महाजनच्या विरोधात असं लावून दिलेत, असं म्हणायचं ना. बघा, मी म्हणालो तुम्हाला, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. प्रत्येक पक्ष, बघा, पक्षाच्या नेत्याला वाटतं की पक्ष वाढला पाहिजे माझा करून, तेव्हाच तर आता कॉम्पिटिशनमधून आज दोन्ही पक्ष जे आहेत ते पुढे जातातच आहेत ना. याला जोडूनच प्रश्न असा आहे की नवी मुंबईमध्ये एक चर्चा आहे की भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी जरी असली तरी एकनाथ शिंदे, कारण ह्या निवडणुकीमध्ये लोकल लेवलला सगळ्या गोष्टी होतात, तुम्हीही बोलता किंवा झाल्या आहेत, तर भाजपच्या विरुद्ध शिवसेना उभाठा असे सगळे म्हणून एक सत्ता काबिजी करू शकतात अशी चर्चा आहे. जे अमरनाथला केलं, जो प्रयोग झाला, त्यामध्ये आयडिओलॉजिकली आणि इतर ज्या टिक न करता येणारे पक्ष आहेत त्यांना वगळता आयडिओलॉजिकली आणि इतर गोष्टींना आपल्यासोबत जोडणारे जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊनही एक प्रयोग होऊ शकतो. हे खरं आहे का? कोकणात पण तुम्ही भाजपला दूरच ठेवलं होतं. कोणी? कोकणाच्या स्थानिक पातळीवर निलेश राणेंनी लढाई लढली. अरे, निलेश राणे तर पहिल्यापासून बोलत होते युती करा करून, ते तर तुमच्या कट्ट्यावरती पण येऊन गेले. ते तर बोलले युती करा करून, पण काही लोकांना युती नको होती त्या ठिकाणी. तर आम्ही कोणाला दूर नाही ठेवलं, आम्ही तेच बोललो की सगळ्यांना एकत्र घेऊनच चालायचं आहे, युती सगळीकडे झाली पाहिजे. पण काही लोकांना, लोकल नेत्यांना जर युती नाही पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये मग शिवसेनेने काय करायचं? मग ह्याला ठेवा आता तो प्रयोग होऊ शकतो का? ॲडवायझर. पण तो प्रयोग होऊ शकतो ना, स्थानिक पातळीवरती प्रयोग होऊ शकतो. काही लोक, आम्ही ज्या आयडिओलॉजीला घेऊन पुढे चाललोय, जो निर्णय 2022 मध्ये शिंदे साहेबांनी घेतला तो या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये घेतला, तर या प्रवृत्तींबरोबर परत जाणं
हे आयडिओलॉजिकली कॉम्प्रोमाइज जे आहे हे पक्ष आमचा कुठेही करणार नाही, शिंदेसाहेब कुठेही करणार नाही. सत्ता हे सर्वस्व शिंदेसाहेबांसाठी नाही. 2022मध्ये शिंदेसाहेबांनी जेव्हा उठाव केला तेव्हा अस्तित्वामध्ये हे सरकार होतं. सरकारला मागे सोडून जे आहे शिंदेसाहेबांनी उठाव केला, त्यांच्याबरोबर 9 मंत्री लेखीन गेले आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर 50 आमदार गेले. कधी कुठे ऐकलंय का तुम्ही जेव्हा सत्ता अस्तित्वात असताना सत्तेच्या दिशेने सगळे लोक प्रवास करतात, सत्तेच्या विपरीत दिशेने कोणी प्रवास करत नाही. सत्तेच्या विपरीत दिशेमध्ये प्रवास करण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी केलं. त्यांनी रिस्क घेतलीही. तर हे छोट्या मोठ्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंबरोबर युती नाही, छोट्या मोठ्या निवडणुकीसाठी थोडी आयडिओलॉजिकल कॉम्प्रोमाइज करत बसणार. सत्ता हे सर्वस्व नाहीये. असं वाटतं हे सगळं ऐकताना की एखादा भाजपचा नेता समोर बसला आणि बोलतोय, कारण का आयडिओलॉजी सत्ता सर्वस्व नाही ही कधी काळची भाजपची वाक्य होती. आम्ही तर करून दाखवलंय ना. आम्ही ज्या आयडिओलॉजीच्या विरोधामध्ये जे युबीटीने काँग्रेसशी हात मिळवणी केली ते शिंदेसाहेबांना पटलं नाही. त्याच्यामुळे शिंदेसाहेबांनी एवढा मोठा